बसू नका. सर्व महिलांनी स्टेजच्या डाव्या बाजूला थांबायचं आहे. समोर बसलेल्या सर्व महिलांना विनंती आहे थोडस त्यांना रस्त्याने जायला. स्वयंसेवकांना विनंती आहे पाण्याच्या बॉटल ठेवलेल्या आहेत ते सगळ्या मोर्चामध्ये सप्लाय करायचे आहेत आपल्याला. महिलांना पुढे जाऊ द्या. सगळी शेवटच्यांना विनंती आहे. महिला बोला. पोलीस प्रशासनाला विनंती आहे इतर महिलांना पुढे व्यवस्था करा. सर्व मोर्चाच्या बांधवांना विनंती आहे महिला येत आहेत. महिलांना महिलांचा सन्मान करा. महिलांना पुढे जाण्यासाठी जागा द्या. इथल्या बसलेल्या महिलांना तेव्हा त्या महिलांना जाण्यासाठी जागा द्या. महिलांचा सन्मान करा. महिलांचा आदर करा आणि महिलांचा आदर करून त्यांना पुढे पुढे जाण्यासाठी रस्ता द्या. सर्व या अनुषंगाने आलेल्या सर्व समाजाचं स्वागत आहे. आवाज थोडा वाढवा. बेस वाढवा. महिला मंडळी थोडा समोर सरका. प्रत्येक माता भगिनींना जाऊ द्या. सरका चालत राहा. पुढे चालत राहा. इकडे जागा भरपूर आहे. चला इथे गर्दा करू नका. समोर चालत जा. पुढे महिलांना जाऊ द्या. पुढे अरुणजी महिला सेवक तिथे बसलेल्या आहेत का? तुम्ही जागा करून द्या. त्यांना पुढे जाऊ द्या. इथल्या महिला उठा. इथल्या महिला उठा. तुम्ही थोडं उठा. समोर सरका. चला इथल्या महिला उठा. समोर सरका. कारण भरपूर महिला मागा. इथल्या उठा. महिला उठा. ऐका तुम्ही. तिकडे महिला फार लांबवर आहेत. महिला उठवा. महिलांना पुढे जाऊ द्या. इथल्या महिला उठा. तुम्ही ऐका. कारण लोक जाम होऊन चाललंय. पुरुष मंडळीला विनंती आहे तिकडे जागा करून द्या महिलांना. या ठिकाणी इथल्या महिला उठा. तुम्ही ऐका. पब्लिक पुढे आहे. तुम्ही थोडं बाजूला वागा. थोडं उठा. मानवळे साहेब या महिलाला उठवा. महिला रामपर्यंत ऐका. चला समोर सरका. चला सर्व महिलांना पुढे जाऊ द्या. या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना जागा नाही. इथल्या महिलांनी उठाना थोडं. इकडे मागे गर्दा करू नका. समोर पब्लिक भरपूर आहे. चला समोर चालत जा. इथल्या महिलांनी उठा थोडं. पुढे जाऊ चला द्या. समोर महिला मंडळी सरका. माता भगिनी समोर सरका. चला वाक्यवादांना विनंती आहे. आपण वाक्यवादांना बंद करावं. या ठिकाणी खेळ हिंसा जे नाटक या ठिकाणी आलेलं आहे त्या सर्व समोर चला. अजून महिला आहेत. थोडं चला. थोड्या महिला राहिल्या. जास्त महिला राहिलेल्या नाहीत. थोडं समोर चला. पुढे जागा भरपूर आहे. महिलांना जाऊ द्या. फक्त महिलांना जाऊ द्या. पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे थोडंसं आम्हाला सहकार्य करा. महिलांना उठवा. पुतळेताई, ढवळेताई. चला समोर चला. थोडस थोडं उठा. तुम्ही थोडस उठा. कारण पुढे जाण्यासाठी जागा चला. समोर थोडस चला. समोरच्या महिला समोर जातील अशी आपल्याला विनंती आहे. सर्व महिला अरे पुरुषाला आमची विनंती आहे थोडस बघू नका. थोडं पुढे घ्या. महिलांना एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुखवंत या वाणीच्या उक्तीप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. पुरुष मंडळी इकडे जाणार नाही याची खबरदारी घ्या. आमची विनंती आहे. तुम्हाला लक्षात येते का? पुरुष मंडळी जाऊ नका. महिलाला जाऊ द्या. पुरुष मंडळी थांबा. फक्त महिला या ठिकाणावर समोर होती.
हॅलो, पुरुषांना विनंती आहे, पुरुषांनी बसून घ्यायचं आहे, महिलांनी थोडं समोर व्हायचं आहे. महिलांना आमची विनंती आहे, समोर या, थोडस समोर या, जास्त समोर येऊ नका. थोडीशी जागा द्या. थोडी जागा द्या. सर्वांना विनंती आहे. मोर्चा आपला आहे. मोर्चामध्ये कुठल्याच पद्धतीचं वाईट वर्तन होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. सर्वांनी ज्याच्या त्याच्या ठिकाणी बसायचं आहे. पुरुषांना विनंती आहे, ज्याच्या त्याच्या जागेवर बसून घ्या. महिलांना पुढे येऊ नका. पुरुषांना विनंती आहे. महिलांना पुढे जाऊ नका. पुरुषांना विनंती आहे, पुरुषांनी पुढे जाऊ नका. पुरुषांना थांबा. पुरुषांनी महिला तेवढं पुढे जा. महिलाला पुढे करा. महिला थोडस पुढे घ्या. महिला पुढे व्हा. जा पुढे. जागा आहे, भरपूर जागा आहे, भरपूर जागा आहे. बसून घ्या, बसून घ्या. समोरची मंडळी बसून घ्या. समोरची मंडळी बसून घ्या. पुरुषांना आमची विनंती आहे, पुरुषांनी बसून घ्यावं. महिलाला इथं बसलेल्या महिलांना विनंती आहे, महिला थोडस तुम्ही समोर चला. महिला बसू नका इथं. महिलांना आम्ही विनंती करतोय, ज्या महिला या ठिकाणी स्टेजच्या समोर बसल्या, तुम्हाला विनंती आहे. माय तुम्हाला विनंती आहे, कंटाळू नका, कंटाळून करू नका. दिवसभर तुम्ही उन्हात काम करता. थोडस समोर चला. चला समोर चला. इथं थोडासा जाम झालाय. आता इथला रस्ता मोकळा करा. इथल्या महिला थोडं समोर व्हा. भुरकेची थोडं या महिलांना पुढे करा. थोडं पुढे करा. पुढे जागा आहे. पुढे त्या ठिकाणचा आमचा जो बांधव आहे, पोलीस प्रशासनाचा जो काही त्या ठिकाणचे बांधव आहे, महिलांना पुढे येऊ द्या. ठाकूरेजी, अरुण ठाकूरे, तिथला रस्ता थोडा मोकळा करा ना. तिथून थोडा पुढे करा. या ठिकाणी बसलेले पुरुष बांधव आहेत, थोडं उठता का? ढाले साहेब तिथून रस्ता करा. पुढे ढाले साहेब, समोर बसलेले आता थोड्या महिला राहिल्यात आहेत. महिला बसले जागा. साई हुंदुके, आपण त्या ठिकाणचा रस्ता मोकळा करून पुढे महिलाला पुढे जाऊ द्या. थोड्या महिला राहिल्यात, त्या ठिकाणी त्यांना पुढे जागा करा. हुंदुकेजी, ढाले साहेब थोडं समोर करा. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, त्या ठिकाणी विनंती आहे, जाम झाला रस्ता मोकळा करून द्या. बसा. या पुढे बसलेले आमचे काही पुरुष बांधव आहेत, समाज बांधव आहेत, थोडस मागे तुम्ही सरकला. आमच्या आदिवासी बांधवांचे जे आमचे पुरुष मंडळी वरी बसलेले, आपण वरी बसू नका सध्या तरी, कारण कुठला प्रसंग कसा घडेल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण काळजी सर्वांनी शांततेचं सहकार्य द्या. समोर महिला मंडळी सरका. तिकडे जागा असेल तर सरका भरपूर. आपण थोडीशी अपुरी जागा राहिलेली आहे. थोडस पुढे सरकू द्या. थोडं ठाकूरेजी, अवघ्या फक्त 5 मिनिटांमध्ये हा सर्व मोर्चा या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गाने आपल्याला मान्यवरांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहे. दाखवले सर, समोर सर्वांना सरका. तिकडे जागा आहे. इतकी जे महिला मंडळी थांबलेली आहे, आपण थोडं समोर सरका. थोडं समोर सरका, कारण सर्वांनी शांततेचं सहकार्य करा. थोडस सरकलं तर जागेवर बसता येते. थोडं सरकू द्या. आणि जे जनरेटरवर बसलेले मुलं आहे, हे सिस्टीम बंद पडल. जनरेटरवर जेवढे बसले त्यांनी खाली उतरा. सिस्टीम बंद पडल्यानंतर काहीच आवाज कोणाला जाणार नाही. शांततेचं सहकार्य द्या. सर्व भावांना विनंती आहे, सहकार्य करा. जनरेटरवर बसू नका, कारण याच्यावर सर्व चालू आहे. थोडीशी अडचण होते आहे. पोलीस बसू नका. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, त्या ठिकाणची महिलाची जी काही व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण करावं. डॉक्टर साहेब, कृपया साऊंड जवळ किंवा जनरेटरवर कोणी बसू नका. मान्यवर जे इथं आपल्या मोर्चाला संबोधित करणार आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजकडे यावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपल्या तिथल्या लेडीजला थोडं उठवा आणि महिलाला पुढे जाऊ द्या. शाही हुर्दुकेजी, आपण त्यातल्या महिलाला पुढे करा. अरुणजी, थोडीशी जागा आहे. महिला मंडळ थोडं जागा द्या.
जाण्यासाठी जागा द्या. समोर समोर सरका. हा, एवढी जागा गॅप आहे ते भरून काढा. ते झेंडे महिलाला विनंती, कारण मीडियाला अडचण होत आहे. हे झेंडे इकडे द्या. सर्व आपल्या स्वयंसेवकांना विनंती आहे, आपले मान्यवर कुठे जर का पाठीमागे जर का राहिले असतील तर त्यांना रस्ता करू दे, स्टेजकडे आणण्याची कृपा करावी. सर्व मान्यवरांना विनंती, आव्हान आहे की त्यांनी कोणी स्टेजकडे यावं. जे आपले स्वयंसेवक इथं उपस्थित आहेत त्यांनी पाण्याच्या बाटल्या सगळ्या मोर्चामध्ये सप्लाय करायच्या आहे. त्या सर्वांनी बसून घ्यावं. पुरुष मंडळीला विनंती आहे, गांधी पुतळ्यापर्यंत आपल्याला जाग्यावर बसून घ्यायचं आहे. इकडची सर्व पुरुष मंडळी जागेवर बसून घ्या, खाली बसून घ्या. जोपर्यंत आपण बसणार नाहीत, अनेक या ठिकाणी मान्यवर, या ठिकाणी विधी तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला या ठिकाणी 1.5 तास या ठिकाणी जागेवर बसवायचं आहे. त्यामुळं सर्व आदिवासी बांधव, तुम्ही एवढ्या तळमळीनं उद्याचं हे आरक्षण वाचवण्यासाठी या ठिकाणी आलात, म्हणून तुम्हाला बसण्याशिवाय पर्याय नाही. सर्व समाज बांधवांना विनंती आहे, आपण खाली बसून घ्या. या ठिकाणी सर्व महिला बसलेल्या आहेत. आपण सर्व पुरुष मंडळीला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, आपण बसल्याशिवाय आपल्या मान्यवरांचं भाषण या ठिकाणी होणार नाही. जोपर्यंत आपण खाली बसणार नाही तोपर्यंत भाषणास सुरुवात होणार नाही. जेवढे मान्यवर आले असतील त्यांनी सर्वांनी स्टेजकडे यायचं आहे आणि स्टेज मागे जे पब्लिक उभी आहे त्यांनी थोडं मान्यवरांना येण्यासाठी इथं जागा मोकळी करा. स्टेज मागील मंडळी, सर्व मान्यवरांना विनंती आहे, या ठिकाणी आपण या विचार मंचावर यावून महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करावं. यामध्ये किनवट माहूर विधानसभेचे आमदार माननीय केराम साहेब, त्याचबरोबर माजी आमदार सुनीलरावजी भुजरा साहेब, आपणही या विचार मंचाकडे यायचं आहे. माजी आमदार संतोषरावजी कारपे साहेब, त्याचबरोबर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रमुख लक्कीभाऊ जाधव यांनीही विचार मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर केशव हिरामान हिरानिक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महासचिव, त्याचबरोबर डॉक्टर सतीजी पाचपुते, त्याचबरोबर प्रशांतजी बोडके साहेब, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा सो जनाबाई दुदुळे, त्याचबरोबर आपल्याला सर्वांना पुण्यातून या धनगर आणि बंजाराच्या संदर्भात ज्यांचा न्यायिक अभ्यास असलेले माननीय संजयजी दाभाडे साहेब आणि त्यांच्या सोबत उपस्थित असलेले सुपे साहेब, या सर्वांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत. पुण्यावरून ही मंडळी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेली आहे. म्हणून माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे, जोपर्यंत आपण एवढे काम धंदे सोडून लाखोच्या संख्येने या ठिकाणी आलात, आपण खाली बसून घ्या, तरच यातल्या शासनाला कळेल की आदिवासी समाज अतिशय शांत पद्धतीने राहणारा वागणारा आहे. आणि म्हणून आम्हाला आमची विनंती आहे, सकल आदिवासी समाजाच्या वतीने आपणास विनंती आहे, सर्व पुरुष मंडळीने बसून घ्या. मडावी सर, या सर्व मंडळीला बसण्याची भूमिका घ्या. या ठिकाणी या मोर्चाला प्रभावित करण्यासाठी जी मान्यवर व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे, त्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी तमाम या सर्व आदिवासी जनतेला संबोधित करण्यासाठी या विचार मंचावर यावं. माननीय केराम साहेब, माननीय भुसारा साहेब, माननीय टारपे साहेब, लक्कीभाऊ जाधव, मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. कृपया त्यांना जागा द्या. साहेब, संजयजी दाभाडे साहेब, सतीशराव लेबे साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर विचार मंचाकडे येण्याची कृपा करावी. कारण सर्व जो आदिवासी जनता या ठिकाणी शांततेमध्ये हा मोर्चा घेऊन
जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी पोहोचलेले आहे। मान्यवराला या ठिकाणी घेऊन येण्याची कृपा करावी। हॅलो हॅलो सन्मान्य सौरभजी शेळके हॅलो सर्व मान्यवराला जी आमची समाजसेवक मंडळी आहे या सर्व मान्यवराला स्टेजकडे घेऊन येण्याची कृपा करावी। आमचे संतोषजी तायवाडे साहेब, संजयजी मुरमुरे, आपण या मान्यवराला बाबुरावजी नाईक सर आपल्या मान्यवराला घेऊन ये ना। सन्मान्य आमदार भीमरावजी केराम साहेब, जिथे कुठे आपण थांबलेला असाल आपण ताबडतोब स्टेजकडे यायचंय। सन्मान्य सुनीलजी भुसारा साहेब, आमदार यांना विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचंय। तसेच सन्मान्य लकी भाऊ जाधव यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजकडे यायचंय। त्याचबरोबर सन्मान्य माजी आमदार संतोषरावजी टारफे साहेब, आपण जिथे कुठे थांबलेला आहे आपण कृपया लागली स्टेजकडे यायचंय। स्टेजच्या उजव्या बाजूला सन्मान्य संजयजी दाभाडे सर, सन्मान्य सुनीलजी भुसारा सर, सन्मान्य भीमरावजी केराम साहेब यांचं आगमन झालेलं आहे। टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत। टाळ्या। या ठिकाणी आजच्या या महामोर्चाला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी माहूर किनवटचे आदिवासींचे नेते माननीय भीमरावजी केराम साहेब, त्याचबरोबर भुसरा साहेब आणि अतिशयही या ठिकाणी आमचे लकी भाऊ जाधव, त्याचबरोबर आपल्याला सर्वांना न्यायिक लढा कशा पद्धतीने या ठिकाणी धनगर आणि बंजारा समाजाच्या विरुद्ध ज्यांचा अभ्यास आहे असे संजयजी दाभाडे साहेब, त्यांच्यासोबत असलेले सन्मान्य महापुरुषांच्या प्रतिमेची पूजा सन्मान्य सर्व मान्यवरांनी भीमरावजी केराम साहेब, सुनीलजी भुसारा, सन्मान्य संजयजी दाभाडे सर, लकी भाऊ जाधव, आपण सर्वांनी या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेची पूजा करावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन महापुरुषांच्या शुभास्ते या ठिकाणी होत आहे। बाकीच्यांनी गर्दी करू नये, कृपया बाकीच्यांनी गर्दी करू नये। ज्यांची नावं आम्ही घेणार आहोत त्यांनी फक्त स्टेजवर यायचं आहे आणि त्यांची सर्व टीम ब्लॅक शर्ट त्यांनी थांबायचं आहे। मागे थांबा प्लीज। फक्त संजय दाभाडे सर यांना येऊ द्या। ब्लॅक शर्ट कृपया आपण थांबायचं आहे त्या ठिकाणी। ब्लॅक शर्ट कमांडो प्लीज मागेच थांबा तुम्ही। सन्मान्य सर्व मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी महापुरुषाच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। मी विनंती करतो सन्मान्य आमदार भीमरावजी केराम साहेब, त्याचबरोबर सन्मान्य आमदार वाडा जवान सन्मान्य सुनीलजी भुसारा साहेब, आपण या ठिकाणी या विचारमंचावर यायचं आहे। सन्मान्य लकीभाऊ जाधव, सन्मान्य जनाबाई डुडुळे, ब्लॅक कमांडो प्लीज थांबा तुम्ही। ब्लॅक कमांडो मागे थांबा, त्यांना सांगा प्लीज। या ठिकाणी बाकीची मंडळी बाकीच्यांनी तिथंच थांबायचं आहे प्लीज। सन्मान्य संजय दाभाडे सर, सुनील मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अवघ्या 2 मिनिटाच्या आपण या महामोर्चाच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहोत। सन्मानाला विनंती आहे सर्व ब्लॅक कमांडोज प्लीज थांबा तुम्ही। दाभाडे सर, सन्मान्य सर यांना विनंती आहे आणि आपला संच प्लीज थोडंसं पलीकडे सरकार, सर्व संच पलीकडे सरकार अजून पलीकडे। हा सर्व महामोर्चाच्या या कार्यक्रमाला आपण लागलीच प्रबोधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी लागलीच आपण सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी शांतता ठेवा। लागलीच आपल्याला हा कार्यक्रम या ठिकाणी
मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माननीय केराम साहेब, भुसरा साहेब, लकी भाऊ जाधव, किराणिक, त्याचबरोबर संजयजी दाभाडे साहेब, सतीशरावजी लेंबे, जनाबाई डुडुळे आणि प्रशांतजी बोडके या विचार मंचावर आता सर्वांनी शांतता या ठिकाणी ठेवायची आहे. लागलीच हा सर्व या महापुरुषांचं या ठिकाणी रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तमाम या देशातील आदिवासींचे न्याय देणारे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. आलेल्या सर्व तमाम आदिवासी बांधवांचं, महिलांचं आयोजक समितीच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. संजयजी दाभाडे साहेब आलेले, पण या ठिकाणी बसून घ्या. बसल्याशिवाय आपल्याला मार्गदर्शन मिळणार नाही. सर्व जयवंतजी वानोळे या ठिकाणी, प्रशांतजी, आमचे तायवाडेजी, बसून घ्या. लागलीच हा कार्यक्रम या ठिकाणी तमाम मराठवाडा आणि विदर्भामधून आलेल्या आदिवासी बांधवांचं पुनश्च एकदा सकल आदिवासी नांदेडच्या वतीने हार्दिक स्वागत. या ठिकाणी शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीवीर तात्या कृपया सर्वांना नम्रतेची विनंती आहे. हा मोर्चा आहे, आपण शांत राहावा. कुर्डे सर, वानोळे काकाच्या सूचना देतील ते ऐकाव्या. बसून घ्या. हॅलो, या ठिकाणी इथली जवळची जी मंडळी आहे, आपण लकी भाई आले या ठिकाणी या मोर्चाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. या क्रांती समितीचे अध्यक्ष या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं प्रस्तावित या ठिकाणी मांडणार आहेत. माननीय सुभाष वानोळे साहेब. भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांना मी शतदा नमन होतो. समस्त आदिवासी बांधव भगिनी, मी सर्वांचा आभार मानतो. एवढ्या मोठ्या जनसमुदायाने आपण आला. गेल्या अनेक वर्षापासून भटक्या विमुक्त जाती या अनुसूचित वर्गात समाविष्ट करून घेण्याबाबत मागण्या करण्यात येत आहेत. 2 सप्टेंबर 1925 ला हैदराबाद कायद्यात महाराष्ट्र लागू करून त्यांचा अभ्यास घेऊन काही दिवसांपासून बंजारा, धनगर, भटक्या जातीतील आदिवासी एसटी प्रवर्गात समावेश घेण्याची मागणी करत आहेत. आपलं आरक्षण टिकविण्यासाठी प्रतिकार करणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आमचे दुःख हे वाहत राहिलेल्या जखमेसारखे आहे. आमचे दुःख हे वाहत राहिलेल्या जखमेसारखे आहे. स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष लोटली तरी आमच्या दुःखात दूर झालेले नाही. तरी तसेच आमचे प्रश्न पडलेले आहेत. मी पुन्हा सर्व आदिवासी बांधवाचे आभार व्यक्त करतो. मी माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय शिव. धन्यवाद. सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवा, शांतता राखा. अनेक मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. यानंतर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय संतोषजी तायवाडे अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपला मनोगत व्यक्त करतील. सर्वांना जय आदिवासी, जय आदिवासी, जय बिरसा, जय भीम, जय शिवराय. काळजी करू नका. जेव्हा
संख्येने याच्यापेक्षा मोठ्या संख्येने हजर राहता हे सांगण्यासाठी आलोय. आपल्या आरक्षणाला काही धक्का लागणार नाही, परंतु आपण आपल्या हक्कासाठी जागृत आहोत हे दाखवून द्यायची सरकारला वेळ आली आहे. आदिवासी आता जंगलात जाऊन शांत बसणार नाही, संविधान समजून घेऊन त्याची हक्क अधिकाराची अंमलबजावणी सरकारला करून घेण्यासाठी लावणार आहे. म्हणून जेव्हा जेव्हा असं काही आपल्यावर आक्रमण होण्याचा प्रयत्न होईल, जेव्हा जेव्हा असं काही अन्याय अत्याचार होण्याचा प्रयत्न होईल, आपण सर्व महिला बांधवांनी, महिला भगिनींनी, पुरुष बांधवांनी, माझ्या तरुण मित्रांनी सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं. आदिवासी समाजावरला अन्यायाचा खपून घेतला जाणार नाही हे सांगण्यासाठी तुम्ही इथं आल्यात. एवढं बोलतो आणि जय भीम, जय बिरसा, जय भीम, जय बिरसा, जय आदिवासी. या ठिकाणी यानंतर किनवट येथून आलेले आमचे प्राध्यापक विजयरावजी खुपसे, आपण अवघ्या 2 मिनिटांमध्ये किनवटचं या ठिकाणी आपण किनवटून आलात, आपले मनोगत या ठिकाणी मांडायचे. विजयरावजी खुपसे. आवाज वाढवा प्लीज. विजयरावजी खुपसे. ड्रोन कॅमेरेवाल्यांना विनंती आहे सर्व या ठिकाणी सर्वांना सर्वप्रथम जय बिरसा, जय भीम. उपस्थित सर्व समाज बांधव, आज नांदेड या ठिकाणी आरक्षण बचाव महामोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अतिशय महत्वाचे विषय या महामोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण घेऊन कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी आलेलो आहोत. महत्वाचा विषय आपला असा आहे की जे अनेक जाती आहेत ज्या संविधानामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्याला अनुसूचित जमातीमध्ये या ठिकाणी घेता येत नाही, परंतु ते लोक आपल्या आदिवासी जमातीचा व एसटीच्या या ठिकाणी आरक्षण मिळत आहे. तेव्हा मला त्या समाज बांधवांना जाहीर आवाहन करायचं आहे. बांधवांनो, आपल्यामध्ये आदिवासीमध्ये आणि इतर समाजामध्ये जे सरकार आहे महाराष्ट्राचं, हे सरकार आपल्या जाती जातीमध्ये खंड लावण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपण वेळीच या ठिकाणी राहत आहोत, सर्वांनी ओळखलं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये निवडणुका होतात तेव्हा तेव्हा आरक्षणाचं गाजर हे सरकार या ठिकाणी दाखवत असते. मागच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा धनगरांना आरक्षण देतो पाहते, या इलेक्शनच्या वेळेस बंजारांना आरक्षण देतो मिळाले. अशा प्रकारचं आरक्षणाचं गांजर या ठिकाणी दाखवून आपल्या जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न हे सरकार या ठिकाणी करत आहे. म्हणून मी या मोर्चाच्या वतीनं या राज्य शासनाचा काही निषेध करतो आणि आपले जे काही 12,500 पद आहेत, गेल्या अनेक दिवसापासून 12,500 पद सरकारने भरले नाही, ते सरकारने ताबडतोब आपले पद या ठिकाणी भरावे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करतो. थांबतो. जय हिंद, जय बिरसा, जय भीम. धन्यवाद विजयरावजी खुपसे सर. यानंतर विदर्भ येथून आलेले पुसदचे आमचे धनवे सरांना विनंती करतो अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी सुरेशजी धनवे सरांनी 2 मिनिटांमध्ये आपलं म्हणून. माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की एकदा जयघोष करा. असं एकदा जयघोष करा. विरोधकांच्या कानापर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे. बोला बिरसा मुंडा की, बिरसा मुंडा की, क्रांतीवीर बिरसा मुंडा की. उपस्थित सर्व बिरसाच्या लेकींनो आणि बिरसाच्या लेकांनो, गेल्या अनेक दिवसापासून हैदराबादच्या न्यायाधीशांचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करण्याच्या संदर्भात मागणी केली. बंजारा समाजाच्या आमच्या बांधवांनी सुद्धा ठिकठिकाणी मोर्चे काढले. मित्रांनो, मी पुसदचा आहे, विदर्भातून आलेलो आहे. विदर्भामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या बांधवांची काशी समजल्या जाणारी पोहरा देवी नावाचं देवस्थान आहे. त्या पोहरा देवी देवस्थानच्या ठिकाणी संपूर्ण त्यांचे महंत जमा झाले. दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व महंतांची मिटिंग झाली. त्या ठिकाणी बंजारा समाजाचे काही नेते सुद्धा होते. अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले.
आणि त्यांनी एक मीटिंग घेतली आणि ठराव घेतला की जर बंजारा समाजाला आदिवासीचं आरक्षण मिळालं नाही तर आम्ही हिंदू धर्म सोडू. याचा अर्थ असा आहे की आज बंजारा समाज हिंदू आहे आणि जो हिंदू आहे तो आदिवासी नाहीये. तुम्ही आदिवासी आहात, तुम्ही आदिवासी आहात, आम्ही आदिवासी आहोत. बंजारा समाज जर हिंदू असेल तर बंजारा समाज हा आदिवासी नाही. आणि म्हणून किती पोटतिडकीने त्यांनी मागणी केली तरी ती मागणी पूर्ण होण्याची शक्यता बिलकुलच कमी आहे. याची नोंद आपण घेतली पाहिजे. एक हरिभाऊ राठोड नावाचे त्यांचे नेते आहेत, आमचे मित्र आहेत. आदरणीय भीमराव दादांना माहिती आहे भारतीय बहुजन महासंघाच्या कालखंडात आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. ते हरिभाऊ राठोड माजी खासदार ते असं म्हणाले की ठीक आहे आम्ही हिंदू धर्म जर नाही सोडला तर आम्ही उपहिंदू धर्म राहील आमचा. उपहिंदू धर्म नावाचा प्रकार जगाच्या पाठीवर कुठं आहे? धर्म कुठं उप असते का? ते उपसरपंच पाहिला आहे, उपाध्यक्ष पाहिला, उपसभापती पाहिला, उपधर्म कुठून आला? तर त्यांनी पलटी मारली की बंजारा हा आमचा आदिवासींचा धर्म आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या लढवल्या चाललेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया लढल्या चाललेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाच्या माध्यमातून आपल्याला अनुसूचित जमातीत कसा प्रवेश करता येईल अशा पद्धतीची युवा रचना आपल्या बंजारा समाजाच्या बांधवांनी सुरू केली आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाला बाबासाहेब नावाच्या तुमच्या बापाने आमच्या बापाने इतकं जबरदस्त प्रोटेक्शन घातलेलं आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आरक्षणासाठी इतकी जबरदस्त संवैधानिक घटनात्मक भिंत घातलेली आहे की ते एक असा एरिया आहे अनुसूचित जाती जमातीचा की ज्याला भिंत आहे परंतु दुसऱ्या कोण्याही माणसाला त्या मधात जाण्यासाठी रस्ता नाहीये. तुम्ही कितीही रस्ता खोडला, तुम्ही काहीही जरी केलं तरी तुम्हाला अनुसूचित जमातीचं आरक्षण आम्ही मिळू देणार नाही. आमच्या ताटातली भाकर आम्ही तुम्हाला खाऊ देणार नाही. याच्यासाठी काहीही करण्याची वेळ आली, संवैधानिक कुठल्याही प्रकारचा मार्ग आम्ही अवलंबू. किंबहुना आता दिल्लीला जाण्याची ते गोष्ट करत आहेत. अरे दिल्लीला सुद्धा जाण्याची ताकद या आदिवासींची आहे हे लक्षात घ्या. आमच्या पुसद सारखा एक छोटासा तालुका लेवलचा आमचा तालुका आहे. 1 लाखाच्या वर मोर्चा होता, 1 लाखाच्या वर. पोलिसांची यंत्रणा कमी पडली आणि म्हणून अशाच पद्धतीनं आपण सगळ्यांनी ठिकठिकाणी मोर्चे करून आपल्या आरक्षण रक्षणाच्या जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. मला संधी दिल्याबद्दल इथच्या आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय बिरसा, जय मुंसाजी, जय भीम, जय संविधान. धन्यवाद सुरेशजी, धन्यवाद. आपण ही पुसदमध्ये न भूतकाळ न भविष्य लाखोच्या संख्येनं या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय सतीशदादा पाचपुते साहेब यांचं हे आगमन झालं. यानंतर सविस्तर न्यायिक ज्या पद्धतीनं ज्यांचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मीडियाला ज्यांनी अतिशय सडेतोड असं उत्तर दिलं की आदिवासी हा संविधानिक या देशाचा मूळ रहिवासी आहे आणि यातल्या कुठल्याही जातीला या ठिकाणी आरक्षणामध्ये घुसखोरी करता येणार नाही. आणि असे अभ्यासक माननीय डॉक्टर संजयजी दाभाडे साहेब आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण असलेला माणूस पुण्यावरून आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आरक्षणाच्या हक्काचं या ठिकाणी मी दाभाडे साहेबांना विनंती करतो, आमच्या नांदेड विदर्भ सर्व आदिवासी बांधवांना अतिशय न्यायिक लढ्यानं हा आदिवासींचा लढा कसा लढला जाणार आहे याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला करावं. माननीय संजयजी दाभाडे सर. या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आदिवासी अनुयायी लाखोंच्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन, भारतीय राज्यघटनेच्या विरोधामध्ये जाऊन
समावेश आदिवासी जमातीमध्ये करावा। मित्रांनो, ज्या हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख बंजारा समाज करतोय त्या गॅझेटियर मध्ये उल्लेख केलेला आहे की बंजारा समाज हा शेतकरी जात आहे। शेतकरी समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे। त्या ठिकाणी असाही उल्लेख केलेला आहे की बंजारा समाज हा कुणबी समाजासारखा आहे। म्हणजे ज्या हैदराबाद गॅझेटियरचा ते आधार घेतात त्या हैदराबाद गॅझेटियर मध्ये बंजारा समाजाचा उल्लेख हा जाती म्हणून करण्यात आलेला आहे, जमाती म्हणून करण्यात आलेला नाही। त्याच्यामुळे खुद्द हैदराबाद गॅझेटियर हे बंजारा समाजाच्या विरोधामध्ये जाणारा गॅझेटियर आहे। त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेटियर हे बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानापेक्षा मोठं असू शकत नाही, श्रेष्ठ असू शकत नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे। त्यानंतर धनगर समाजाच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं की एक बॉम्बे हायकोर्टाचा निकाल आहे, बॉम्बे हायकोर्टाचा निकाल स्पष्ट आहे। 16 फेब्रुवारी 2024 ला बॉम्बे हायकोर्टाचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये बॉम्बे हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की धनगर समाजाचा हा धांगड समाजाशी काही संबंध नाही। धनगर समाज हा आदिवासी नाही, हे बॉम्बे हायकोर्टाने आणि सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने दुर्दैवाने धनगर आरक्षणाच्या वेळेस आदिवासींच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रामध्ये धांगड आदिवासी नाहीत असं ऍफिडेव्हिट सरकारने केलं। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस 30चा जो अहवाल आहे तो पूर्णपणे धनगर समाजाच्या विरोधात गेलेला आहे। तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारने तो अहवाल जनतेसमोर आणलेला नाही। एकंदरीत जो महाराष्ट्र सरकार आहे तो पुन्हा पुन्हा आदिवासींच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसत आहे। परंतु आपण न्यायालयामध्ये जी लढाई लढली त्या लढाईमध्ये आपण सगळे पुरावे समोर आणले आणि धनगर समाज आदिवासी नाही हे सिद्ध केलं आणि धनगर समाजाला बॉम्बे हायकोर्टामधून हाकलून लावलं। बंजारा समाजाच्या संदर्भात सुद्धा आपलं जे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे आहे त्यांनी 2017 साली स्पष्टपणे अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल हा राज्य सरकारला सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आदिवासी होण्यासाठीचे जे निकष आहेत 5 निकष ते पूर्ण कोणतेही निकष हा बंजारा समाज पूर्ण करू शकत नाही असा अहवाल स्पष्टपणे दिलेला आहे। त्याच्यामुळे धनगर समाज असो की बंजारा समाज असो याला संविधानाने आदिवासी म्हणून मान्यता दिलेली नाही। ते भटके मुक्त आहेत, ते भटके मुक्त आहेत, ते आदिवासी नाही। बंजारा समाज ही व्यापारी जात आहे, ते आदिवासी नाही। अशा पद्धतीने ठामपणे भूमिका ही भारतीय राज्यघटनेने घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांचा जो दावा आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते 100% खोटं। त्याचप्रमाणे संविधानाच्या विरोधामध्ये अशी त्यांची जी भूमिका आहे आणि अशा पद्धतीने ज्या ताकदीने आपण या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहोत अशाच ताकदीने जर आपण रस्त्यावर येत राहिलो तर महाराष्ट्र सरकार असेल, फडणवीस सरकार असेल, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने धनगर समाजाची आणि बंजारा समाजाची संविधान विरोधी भूमिका मान्य करणार नाही असा या ठिकाणी मी ठाम विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय आदिवासी, जय बिरसा। या ठिकाणी आपल्याला सर्वांना संजयजी दाभाडे साहेबांनी जे बंजारा समाज आणि धनगर समाज हा कुठलेही आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाही, अनेक न्यायालयांचे निकाल या ठिकाणी आपल्या बाजूने आहेत असा धीर आपल्या बाजूचा आहे की या ठिकाणी आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनामधून या ठिकाणी आपल्याला संबोधित केलेलं आहे। यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांना नाशिक येथून उपस्थित झालेले आदिवासींचे धडाडीचे
एक कर्तव्यदक्ष आमदार तरुण तडफदार माननीय भुसरा साहेब, सुनीलजी भुसरा साहेबांसाठी टाळ्या वाजवा. आपल्यासाठी हे नाशिक येथून आलेले आहेत. मी या ठिकाणी भुसरा साहेबांना विनंती करतो, आपणही या ठिकाणी आमच्या तमाम मराठवाडा आणि विदर्भातील आदिवासी बांधवांना या ठिकाणी संबोधित करावं. माननीय भुसरा साहेब. आजच्या या नांदेड नगरीच्या ऐतिहासिक मेळाव्या मोर्चासाठी विचार मंचावर उपस्थित आदरणीय केराम साहेब, डॉक्टर संजय दाभाडे, लक्की भाऊ, सर्वच आपल्या नियोजन समितीतले पदाधिकारी, उपस्थित माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मातांनो, आज नांदेड शहराच्या इतिहासामध्ये ना भूतो ना भविष्यती असा मोर्चा आपण आपल्या सगळ्यांच्या आगमनाने या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि आपली शक्ती, आपली ताकद ही सरकारला आपण दाखवली आहे. त्याला सर्वांकडून अभिनंदन करतो. दुसरी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी अशी देतो की ज्या पेसा भरतीच्या संदर्भातली आपली सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू होती, त्याचा निकाल आता 1 तासापूर्वी आपल्या बाजूने लागलेला आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये 100% आदिवासी आरक्षण आहे, त्या जिल्ह्यामध्ये 50% आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. आजचा दिवस हा आपल्या तुमच्या आमच्या आनंदाचा दिवस आहे. ज्या आपल्या समाजातल्या पोरांनी मागच्या 4-5 वर्षामध्ये आंदोलन केली, उपोषण केली, बिराड मोर्चे केले, आपले जिरवाळ साहेब यांना मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारावी लागली आपल्या आमदार खासदारांना. त्यात केराम साहेब सुद्धा होते. आणि त्या लढाईला आज सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवलेला आहे. आपला विजय झालेला आहे. योग आहे की आज लाखोंच्या संख्येने माझ्या सर्व माता भगिनी, आया बहिणी, माझे सगळे बांधव आज नांदेड नगरीमध्ये आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूला निकाल दिलेला हा योगायोग आहे. त्यामुळं निसर्ग, पाऊस थांबला, सकाळी काल खूप पाऊस होता, निसर्ग आपल्या बाजूने आहे, सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने आहे, जनता आपल्या बाजूने आहे आणि देव सुद्धा आपल्या बाजूने आहे. त्यामुळं आपलं आरक्षण कोणी हिरावून घेऊ शकत नाही, त्याचे संकेत आहेत. आपली मागणी रास्त आहे की ज्यांचा घटनेशी काही संबंध नाही, डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपलं आरक्षण आपल्याला दिलंय. धनगर समाजाला, बंजारा समाजाला, भटक्या विमुक्त जातीमध्ये आरक्षण दिलेलं आहे. मग यांना आरक्षण असताना सुद्धा यांची मागणी चुकीची आहे. यांचे जे नेते आहेत, म्हणजे सुप्रीम कोर्टाने निकाल जेव्हा दिला तेव्हा आम्ही सांगितलं होतं विधानसभेमध्ये की आमचं जे दिलंय ते घटनेने दिलंय, त्यांना जे आहे ते घटनेने आहे. आणि आमच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न नेते फक्त मतांच्या स्वार्थासाठी करतात. त्या बंजारा समाजाच्या आणि धनगर समाजाच्या नेत्यांना मला आवाहन करायचं आहे, आता तरी तुमच्या समाजाची दिशाभूल करू नका, समाजाला फसवू नका. जी गोष्ट होणार नाही, जी गोष्ट सुप्रीम कोर्टाकडनं किंवा केंद्राकडनं मिळणार नाही, ती मागून तुम्ही जनतेची दिशाभूल करतात. आपल्या समाजाला चांगली माहिती द्या, खरी माहिती द्या, असं आवाहन आजच्या या नांदेडच्या मोर्चानिमित्तानं माझ्या त्या दोन्ही समाजाच्या नेत्यांना आहे की किमान आपल्या जातीशी गद्दारी करू नका, इमान राखा, त्यांना खरी माहिती द्या. या आरक्षणाची मागणी अत्यंत चुकीची आहे, जी घटनेमध्ये नाही, संविधानामध्ये नाही, परंतु काही धनधान्य पुढाऱ्यांच्या मागे लागून आपली मंत्रिपद वाचवण्यासाठी आरक्षणाची मागणी करतात, असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. त्यामुळं हे जे आपली जागृती आहे, ही जागृती तुमच्या माझ्या मुलाबाळांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आज या लाखोंच्या संख्येनं माझ्या माता भगिनी, माझे सर्व आपले समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. आणि हे मोर्चे फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, तर झारखंडमध्ये, तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपला समाज जागा झालेला आहे. त्याचं हे उदाहरण आहे. संपूर्ण भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये आपला समाज जागा झालेला, पेटून उठलेला आहे. आणि म्हणून ही लढाई माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, आपल्याला गल्लीपासून आज आपण तालुक्याला गेलो, आज जिल्ह्याला आलोय, पुढच्या काळामध्ये मुंबईला आणि मग आपल्याला दिल्लीला जायचं आहे.
हे लक्षात ठेवा. आणि ही आपली एकेची एकजूट, ही वज्रमूठ अशा पद्धतीने कायम ठेवून आज जशी आपण पेशाची लढाई जिंकलोय, आपला विजय झालाय, तसा पुढच्या काळामध्ये सुद्धा ही आरक्षणाची लढाई आपल्याला जिंकायची आहे असं आवाहन करतो. आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार करून थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय आदिवासी. धन्यवाद. या ठिकाणी सुनीलजी भुसरा साहेबांनी आपल्या सर्व समाज बांधवांना वाडा जव्हार मतदारसंघाचे जिल्हा पालघर येथील सन्माननीय सुनीलजी भुसारा साहेब आमदार यांनी सुंदर असं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. 900 किलोमीटर दूर अंतरावरून प्रवास करून तुमच्या आमच्यासाठी आलेले सन्माननीय भुसारा साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर माननीय प्रदेश अध्यक्ष आदिवासी पारधी महासंघ सुनीलजीदा काळे यांना विनंती करतो, या तमाम आदिवासी बांधवांना या ठिकाणी संबोधित करावं. छोटा कार्यकर्ता आहे परंतु आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष आहे. सर्वप्रथम सन्माननीय माझे वरिष्ठ व्यासपीठ आणि माझ्या भगिनी, माझ्या बहिणी, माझी आई, माझी मावशी आणि तसेच माझे बांधव, त्याच धर्तीवर मी दिलगिरी व्यक्त करतो पत्रकार बांधवांची की त्यांना थोडस व्यासपीठाच्या बाजूला जे अपेक्षित एखादं स्थान पाहिजे होतं ते थोडस देऊ शकलो नाही. भूतोल भविष्य अशी गर्दी असल्यानंतर एक खरंच पाहिलं तर आम्ही भारावून गेलोय, त्याच्यामुळं तुम्हाला कुठेतरी थोडस स्थान दिलं नाही. परत एकदा दिलगिरी करतो. मला एक छोटस असं माझे सक्रिय माझे आमदार महाराष्ट्राचे सत्तेमध्ये असलेले किरण साहेबांना माझी विनंती आहे की 25 आमदार आणि 4 खासदार आहेत, असल्या व्यासपीठावर जर येत नसतील तर त्यांना काय म्हणायचं. परंतु माझी विनंती आहे येणाऱ्या नाशिकच्या सभेमध्ये किंवा नाशिकच्या मोर्चामध्ये नक्कीच त्यांच्या सहकार्याला त्यांनी विनंती करतील, त्या विनंतीला मान देऊन ते लोक आपलं पुढारपण आणि आपलं नेतृत्व करायला खंबीर राहतील. अरे माझ्यासारखा एक सुनील काळे धाराशिव मध्ये 15-20 हजार पारधी गोळा करून एकटाच पट्ट्या लढतोय. आज मला अभिमान आहे. अरे खरंच येत आहे. अरे माझ्या बहिणी माझ्या बघा केलं बघा आणि शासनानं पाठवा ही आजच्या पाठवू शकता बघा. अरे ह्याच्या सगळं हलवून जाईल. ओके, मला 7% आपल्याला अगोदरच कमी आहे. अगोदरच आपण 45 जमाती आहोत. आपल्यालाच भागणार आणि हे मूठ सूट कुणी बी म्हणताय मला हे जगलं द्या, मला हे जगलं द्या आणि जाय तिकडं. तो आमच्या असं बोललेलं चुकीचं आहे. तो आमच्या पोटून पैदा व्हावा मग तुला बी आरक्षण. त्याच्यासाठी रक्त सांडू अहो सहज की पैसे देऊन आलेले की माझ्या बहिणी माता भगिनी माझे बंधू पैसे देऊन आलेले नाहीत, पदर म्हणून आलेले. अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदिवासी क्रांती सूर्य बिरसा मुंडा की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी काळे साहेब हे उस्मानाबादचे पारधी समाजाचे आहेत. यानंतर माननीय पुणेरीतून उपस्थित झालेले सतीजी सुपे साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी. मित्रांनो, आज सकाळपासून लाखोच्या संख्येने आपण आपल्या न्यायाची, अधिकाराची आणि हक्काची लढाई लढण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेला आहात. खरं तर वरुण राजा कालपासून या ठिकाणी बरसत होता आणि वरुण राजाने आपण निसर्ग सेवक असल्यामुळे आज सकाळपासून आपल्यावर कृपा केलेली आहे. आणि ह्या वरुण राजाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपली साथ दिलेली आहे की तुमच्या या लढाईमध्ये मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे. खरं तर मित्रांनो, 1950 साली देश स्वतंत्र झाला.
हे स्वतंत्र झालं आणि अनेक राजे राजवाडे या देशामध्ये विलीन झाले, अनेक सरकार या देशामध्ये विलीन झाली आणि हे सगळं विलीनी करत असताना जी संस्थानं या सगळ्या याच्यामध्ये विलीन झाली त्याच्यामध्ये हे हैदराबाद संस्थान सुद्धा आपल्यामध्ये विलीन झालं आणि ते या देशाचं झालं आणि हे सगळेजण देशामध्ये विलीन झाल्यानंतर खरं तर राज्यघटना अस्तित्वात आली आणि हा देश आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवर चालायला लागला, त्या संविधानावर चालायला लागला आणि हे संविधान जर आदिवासींना संरक्षण देत आहे, या संविधानाने आदिवासींच्या हक्काचं या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, त्या संविधानाने दिलेलं आरक्षण घेण्याचा अधिकार या हैदराबाद गॅजेटला दिला कुठून? हा देश जर आरक्षणावर चालतो, हा देश जर या ठिकाणी संविधानावर आणि घटनेवर चालणार असेल तर कुठल्याही हैदराबाद गॅजेटला कुठल्याही सरकारला संविधानाची चौकट मोडून या ठिकाणी कुठल्याही आरक्षणाची मागणी करण्याचा अधिकार नाही. या ठिकाणी मित्रांनो 50 वर्षापासून चालणारी धनगर आरक्षणाची लढाई होती की 36 नंबरवर असणारा धांगड हा धांगड नसून धनगर आहे आणि अनेक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून धनगर आरक्षणाचा विषय शासनामध्ये पेटवत ठेवून आमदारकी मिळवली, खासदारकी मिळवली, राज्यसभा आणि विधानसभा सदस्यत्व मिळवलं. मला या समाजाला एकच सांगायचंय की मित्रांनो, तुम्ही तुमच्या ताटातलं जे काही आहे ते नक्कीच हक्काने घ्या, पण दुसऱ्याच्या ताटातलं हिरवण्याचा अधिकार तुम्हाला या ठिकाणी घटनेने दिलेला नाहीये. हे आरक्षण आमचं घटनेने दिलेलं आहे. तुमच्या समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची राजकीय ताकद तुम्ही निश्चित दाखवा, पण तुमच्याही समाजाला वेडं बनवू नका आणि आमच्याही समाजाला, आमच्या आदिवासी समाजाला मूर्ख समजू नका. आज या ठिकाणी जी लाखोची संख्या या ठिकाणी झालेली आहे, खरं तर आमचा आदिवासी समाज जागा झालेला आहे, त्याला त्याच्या अधिकाराची, हक्काची आणि संरक्षणाची जाणीव झालेली आहे. त्यांच्या भविष्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि हा भविष्याचा प्रश्न, हे भविष्यातल्या चोऱ्या करून मिळवणारं आरक्षण टिकवण्यासाठी हा समाज रस्त्यावर उभा झालेला आहे. आणि म्हणून या माया बहिणींचं, या तरुणांचं आणि या समाजाचं या ठिकाणी मी आभार मानतो की जे घटनेनं दिलेलं आहे ते टिकवण्याचं काम या ठिकाणी याच लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून आम्ही करणार आहोत. रस्त्यावरची लढाई तर आम्ही या ठिकाणी जिंकतोच आहे मित्रांनो. मगाशी डॉक्टर दाभाडे सरांनी सांगितलं की रस्त्यावरची लढाई तुम्ही आम्ही सगळेजण करतोच आहोत, पण जेव्हा न्यायालयाची, कायद्याची लढाई करायचा प्रश्न येईल तेव्हा सुद्धा मित्रांनो, जसं धनगरांना या ठिकाणी आपण हरवलं, हायकोर्टात हरवलं, सुप्रीम कोर्टात हरवलं, तसं जो समाज या ठिकाणी न्यायालयामध्ये येईल त्याला न्यायालयामध्ये खेचून या ठिकाणी आपटल्याशिवाय आणि या ठिकाणी पराभूत केल्याशिवाय आपण थांबणार नाही. हीच या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मी शब्द देतो आणि तुम्हाला सगळ्यांना या आरक्षणाच्या लढाईसाठी, भविष्यातल्या लढाईसाठी सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय आदिवासी, जय बिरसा. धन्यवाद सुप्रे साहेब. यानंतर आताच कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार माननीय टारपे साहेब, त्याचबरोबर त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय बेले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यानंतर आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हा अध्यक्ष माननीय सतीशदादा पाचपुते यांना विनंती करतो, आपण आपलं या ठिकाणी मनोगत अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना जय बिरसा. माझ्या बांधवांनो, ज्या पद्धतीने आदिवासी समाजामध्ये ही घुसखोरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसून येते ते आपण या ठिकाणी सहन करणार नाही. ज्या अनेक पद्धतीने वेगवेगळे डाव रचून आदिवासी समाजाला मिळालेलं जे घटनादत्त आरक्षण आहे ते आमच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जाणीवपूर्वक चालू आहे आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्वांना उत्तर मिळालेलं आहे की आमच्या नादी लागू नका. हे आपल्या सगळ्यात महत्वाचा विषय. कोणी यावं आणि आदिवासी समाजाचं आरक्षण मागावं? अरे आदिवासी समाजाचं आरक्षण मिळणं इतकं सोपं आहे का?
आदिवासींच्या घरी जन्म घ्यावा लागतो तेव्हा या ठिकाणी आदिवासींचं आरक्षण मिळतं. माझ्या बांधवांनो, मागे लकी भाऊंनी त्या ठिकाणी मुंबईमध्ये मोर्चा काढला आणि हजारो आदिवासी मुलं या ठिकाणी सुशिक्षित असून आज बेरोजगार आहेत. आज अनेक जण या ठिकाणी संघर्ष करत आहेत. आमच्या या ठिकाणी 6-6 महिन्याच्या मुदतीवर या ठिकाणी नोकरी घेत आहेत. आदिवासींचं प्रमाणपत्र नसताना या ठिकाणी बोगस लोकांनी आमच्या नोकरी हडप केल्या. या बाबतीमध्ये सरकार काहीच करत नाही. जमिनी भाड्या तत्वावर देणारा हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. तुम्ही आमच्या आरक्षणावर हात घालायला लागले, तुम्ही आमच्या जमिनीवर हात घालायला लागले. यांना कोणी अधिकार दिला आमच्या जमिनी भाड्या तत्वावर देण्याचा? माझ्या बांधवांनो, तुमचा हा लढा अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी सोयाबीनचं हातचं काम सोडून हजारोच्या संख्येने या ठिकाणी आदिवासी समाज रस्त्यावर उतरला. खरं तर यांचा मनापासून सलाम केला पाहिजे. माझ्या बांधवांनो, आदिवासी समाज इंग्रजांच्या काळापासून संघर्ष केलेला आहे. अरे इंग्रज आमचं काही वाकडं करू शकला नाही. त्यांनी आमच्याशी तह केला. त्यांनी आमच्याशी या ठिकाणी म्हणले की काय करा ते सांगा. पण या माध्यमातून हे जातीयवादी विचारांची माणसं, या ठिकाणी मधुवादी विचारांचे माणसं तुमच्या सर्वांना या ठिकाणी पळून लावायचे. मी तर म्हणतोय खरंच केराम साहेबांसारखे टाळ्या वाजवायच्या. केराम साहेबांसाठी समाजासाठी या ठिकाणी येऊन सातत्याने आंदोलन करतायत. पण या ठिकाणी आदिवासी मंत्र्यांना काय झालं, मधुकर उईकेंना काय झालं? ज्या वेळेस हिंगोलीमध्ये 30 दिवस मुलं उपोषणाला बसले, एक दिवस हा मंत्री येऊ शकला नाही. लक्षात घ्या. लाज वाटायला पाहिजे. ज्या वेळेस जालन्यामध्ये आंदोलन झालं सगळे मंत्री पोहोचतात आणि याला लाज वाटते का की आदिवासींचे मुलं या ठिकाणी उपोषणाला बसलेत पण हा मंत्री येऊ शकला नाही? अरे राजीनामा दिला पाहिजे या मंत्र्यांनी. आणि खरं तर या ठिकाणी केराम साहेबांसारख्या माणसाला मंत्री केलं तर आपण टाळ्या वाजवायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून माझ्या जास्त न बोलता मला एवढंच सांगायचंय की या राज्यातल्या मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आदिवासींच्या जमिनी तुम्ही हिरावून घेण्याची गोष्ट करता आणि इथं जे ऑफिस आहे आमच्या अजूनही वन खात्याच्या जमिनी आमच्या नावावर नाही झाल्या. लक्षात अजूनही या ठिकाणी आमचं एक मिटिंग होऊ शकत नाही. जे वन खात्याच्या जमिनी आम्ही धरल्या ते आमच्या नावावर करू शकले नाहीत. म्हणून माझ्या बांधवांना आपल्याला संघर्ष करावा लागेल. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद पाचपुते साहेब. पोलीस प्रशासनाकडून आपल्याला सूचना आहे. यानंतर 2 ते 3च मान्यवर राहिलेले आहेत. आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला, आमचा कोणताही आदिवासी बांधव या ठिकाणी कुठल्याही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करणारा हा समाज नाही. शांततेनं या ठिकाणी आमचा समाज बांधव या ठिकाणी लाखोच्या संख्येने आले. साहेब, तुमचं सहकार्य आम्हाला आणखीन अर्धा तास पाहिजे एवढीच विनंती करतो. यानंतर अखिल भारतीय कामगार संघटनेचे माननीय प्रशांत घोडके सरांना 5 मिनिटाच्या आत आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. सर्व महामानव यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित तमाम आदिवासी समाजातील नेते आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि हातामध्ये क्रांतीचा झेंडा घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व माझ्या आदिवासी समाज बांधवांना मी क्रांतिकारी जय भीम, जय वीर आणि जय जवाहर करतो. मी फार भाषण केले, 2-3 मोर्चे केलेत. मी जास्त काही बोलणार नाही, 2-3 मिनिटांमध्ये बोलणार नाही. मी फक्त एवढ्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे मोर्चे निघत आहेत. आपण त्याच्यामध्ये प्लेन मागण्या करतोय की आमच्या समाजामध्ये धनगरांचा, बंजाऱ्यांचा, हाटकरांचा, वडरांचा, कैकड्यांचा कुणाचा समावेश करण्यात येऊ नये. साधी सरळ मागणी करणारे आपण सरळ साधे आदिवासी आहेत. मी फक्त एवढं सांगण्यासाठी आलेलो, जे आदिवासी समाजाचे बांधव आलेले, त्या आदिवासी समाजाच्या सर्व संघटनांनी नेते आलेले, मी त्यांना एवढंच सांगण्यासाठी आलेलो की आपली आपण मागणी आता बदलली पाहिजे. आणि जे आंध्रामध्ये आणि तेलंगणामध्ये ज्याच्या बेसिसवर ते आपलं आरक्षण मागण्याचा घोषणा करतात, गोष्टी करतात, त्या आंध्र आणि तेलंगणामधलं पहिले याचं आरक्षण रद्द झालं पाहिजे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो. बंजारा समाजाचे 2 नेते त्याला गावाच्या महिला 2च मिनिट उभा राहा. हे बघा, या आदिवासी
2 मिनिटांमध्ये महिला प्रतिनिधी म्हणून निराशा मॅडमला विनंती करतो, जास्तीचा वेळ नाही. पोलीस प्रशासनाने आपल्याला सूचना द्यावी, अन्यथा तुम्ही मनशान मला बोलू द्या. 2 मिनिटांमध्ये आपला महिलाचं प्रतिनिधित्व म्हणून सूर्यकांत निराशा